नमस्कार. आज आपण प्लॅस्टिक या विषयावर थोडस चिंतन करणार आहे. खर तर आज प्लॅस्टिक आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. त्या प्रत्येक घटकामध्ये आता प्लॅस्टिकने शिरकाव केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता हॉटेलमधून जे अन्न आणतो त्याचे पॅकिंग सुद्धा प्लॅस्टिकच्या डब्यातून येतं. वस्त्र म्हणजे कपडे, आता मोठमोठी उचित कपडे सुद्धा ही प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून आपण ट्रान्सपोर्टेशन त्याचं करत असतो. आणि निवारा म्हणजे घरातल्या अनेक वस्तू आता प्लॅस्टिकच्या आपण वापरत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये घमेल असेल किंवा बादल्या असतील किंवा आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या प्लॅस्टिकच्या गॅजेट्स असतील, खेळणी असतील, हे सगळं प्लॅस्टिक प्रत्येक गोष्टीमध्ये आलेलं आहे. मग प्रश्न असा पडतो की आता हे प्लॅस्टिक आपल्या जीवनातून दूर जाऊ शकतं का? तर प्रामाणिकपणे याचं उत्तर नाही असं आहे. पण कारण अनेकदा समाज माध्यमांमधून किंवा लोकांच्या मधून असा प्रश्न निर्माण होतो की प्लॅस्टिक बंदी का शासन करत नाही. नियम कायदे शासन लोकांच्या हितासाठी करत असते, पण जोपर्यंत लोकांचा सहभाग त्याला मिळत नाही तोपर्यंत प्लॅस्टिक हे कधीही किंवा कोणताही नियम अंमलात आणणं शक्य होत नाही. अशा वेळी प्लॅस्टिक आता लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक झाला असल्यामुळे आपल्याला आता याच्या बरोबर राहत असताना याला नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावं लागेल, या गोष्टींच्याकडे जास्तीचं महत्व आपल्याला द्यायला लागेल. काय करावं लागेल? एक प्लॅस्टिकचा खरा कचरा जो आहे तो प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा आहे. म्हणजे आपण बाजारातून वस्तू खरेदी करण्यासाठी जे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतो, या निसर्गाचं जे चक्र आहे याला अडथळा करत आहेत. म्हणजे काय होतं, एक उदाहरण आहे. आपण भाजी आणायला जातो, भाजी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घरी घेऊन येतो. भाजी घरामध्ये येते पण प्लॅस्टिकची पिशवी मात्र निसर्गामध्ये मुक्त होते. आणि ती मुक्त झालेली प्लॅस्टिकची पिशवी माणसाला ओरडून सांगत असते की बाबा रे, तू जरी मला तुझ्या स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केलं असलंस तरी मी या निसर्गाचा कचरा नाही, मी या निसर्गामध्ये मिसळणार नाही. आणि हेच प्लॅस्टिक हळूहळू एक राक्षसाचं रूप घेत आहे. जुन्या काळी दंतकथांमध्ये राक्षस होते. आज कलियुगामधला खरा राक्षस कोण असेल तर तो प्लॅस्टिक आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, प्लॅस्टिक हे निसर्गामध्ये मुक्त करू नका, तर ते प्लॅस्टिक गोळा करा. म्हणजे शासनाचं प्लॅस्टिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. ग्रामपंचायतींमध्ये प्लॅस्टिक एकत्रीकरण करण्याचे केंद्र उभारण्यात आले आहेत. एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये असं केंद्र उभारलं नसेल तर ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या ग्रामपंचायतीला विनंती करून असे प्लॅस्टिक केंद्र उभारणी करा. यापुढे ग्रामपंचायतीची अशी जबाबदारी आहे की हे गोळा झालेलं प्लॅस्टिक शासनाने निर्माण केलेल्या प्लॅस्टिक घनकचरा व्यवस्थापन केंद्राकडे पाठवणे आणि हे प्लॅस्टिक जास्तीत जास्त रिसायकल होणे किंवा हे प्लॅस्टिक शास्त्रयुक्त पद्धतीने ते नष्ट करणे, या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर ओढ्यांमध्ये साठणारं, नाल्यांमध्ये साठणारं, नद्यांमध्ये साठणारं प्लॅस्टिक दिसेनाचं होईल. नवे नवे हे प्लॅस्टिक वाहत जे समुद्रापर्यंत पोहोचतंय आणि समुद्रातील जे जीवन आहे ते विस्कळीत करतंय, यालाही बाधा पोचणार नाही. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, प्लॅस्टिक मुक्त आपण जगू शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये प्लॅस्टिक आहे. आता हाच मोबाईल, या मोबाईलचं सुद्धा अनेक गोष्टी प्लॅस्टिकमय आहेत. पण या आपण वापरानंतर फेकून न देता त्या रियुजेबल करणं, तरच या प्लॅस्टिक रूपी राक्षसाला आपण रोखू शकतो. हे एकमेव ध्येय आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण आहे.